तुला खरंच भीती वाटायला लागली? अरे हो काय काय करता तुम्ही? अगं लाले, हेच मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगितलं, पण तू काय माझं ऐकलं नाही. सतत सतत त्या चारूला मदत करत राहिलीस. लाले, चारूच्या या वागण्याला ना तू कुठेतरी जबाबदार आहेस. तुला तिच्या बापाच्या पैशांची भुरळ पडली म्हणून सतत तिला पाठिंबा देत राहिलीस ना. अगं, तिच्यासाठी तू दादा वहिनींना दुखावलंस. त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागलं तुझ्यामुळे. अगं लाले, तुझा पोटचा पोरगा तुझ्यापासून तुटला. आणि माझं काय? माझा तर तिच्यामुळे तू सतत अपमान अपमान करत राहिलीस ग. आणि हे सगळं ज्यासाठी केलंस, त्या चारूच्या बापाची प्रॉपर्टी आता चारूलाच मिळणार नाहीये लाले. असं कसं नाही मिळणार? आता लग्न झालं म्हणजे मिळूक होईना. अगं, असं काय करतेस लाली? तिचा बाप तिला बोलला तुला घरच्या प्रॉपर्टीचा सुतळीचा तुकडा सुद्धा मिळणार नाही, आणि तिच्याशी नातं तोडून निघून गेला. तुला काय सांगू लाली, ती प्रचंड हट्टी, उर्मट, खुनशी मुलगी आहे ना, तुला सुद्धा सोडणार नाही बघ. अगं, जी मुलगी स्वतःच्या बापाला संपवायची धमकी देऊ शकते, ती तुझ्याशी कशी वागेल? आता तू तिचं आणि श्रीनूचं लग्न करून दिलंस तर जिवंत बॉम्ब आयुष्यभर पदराखाली ठेवावा लागेल. आणि समज नाहीच करून दिलंस तर ती चारू सगळ्यात आधी तुला संपवून टाकेल. लाले, इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यात तू स्वतःच पडलीयस. अगं, किती मोठी चूक केलीयस हे कळतंय का तुला? असं काय करता? उगाच घाबरवू नका. कधीतरी चांगला बोला ना. लाले, मी चांगलंच बोलतोय. आज जे काय घडलं ते सगळं तू बघितलंच असशील. मग काय म्हणायचंय तुला? एवढं सगळं घडल्यानंतर तुला अजूनही तेच वाटतंय का की आईच्या आनंदासाठी मी त्या चारूशी लग्न करायला हवं? अजूनही तुला तसंच वाटतंय? श्रीनिवास, मला ना काहीच समजत नाही. आता ह्या मोमेंटला मी काय उत्तर देऊ तुला? आधीची ओवी असती ना तर मी म्हणाले असते तुला की त्या सायकोशी नको लग्न करू. पण एवढं सगळं होऊन सुद्धा मावशी आणि दादा चारूबद्दल ज्या प्रकारे बोलत होते ते सगळं ऐकून अशा सिच्युएशनमध्ये हा असाही एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतो असं आत्ता कळतंय मला. म्हणजे तर तूच सांग, काय करायला हवं मी? खरंच ओवी, ते दोघंही खूप वेगळे आहेत. आजकालच्या जगात हे असं कोण असतं? वी आर रिअली ब्लेस्ड श्रीनिवास. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आपण चांगले ह्युमन बिंग म्हणून घडतो. खरं ओवी, हे सगळं बरोबर आहे, पण मला ना आता त्या चारूची खूप भीती वाटायला लागली. आणि त्याचबरोबर माझी आशा सुद्धा वाढली आहे. हे आज जे काही घडलं ते सगळं बघून कदाचित आई आपल्या प्रेमाला होकार देईल.
माहित नाही. श्रीनिवास, हे बघ, माझं म्हणणं नाही आहे की तू तिच्याशी लग्न करावं, पण आत्ता तिला या सगळ्यातनं बाहेर काढणं हे फक्त तुझ्या हातात आहे. सी, काही झालं ना तरी तू तिचा चाइल्डहुड फ्रेंड आहेस. आत्ता ह्या मोमेंटला ती तुझं म्हणणं सगळ्यात चांगल्या प्रकारे ऐकून घे. श्रीनिवास, लुक, आय नो तुझं तिच्यावर प्रेम नाही आहे, बट तुमची मैत्री खरी आहे ना. आणि एक चांगला मित्र आपल्या मैत्रिणीचं आयुष्य स्पॉईल नाही होत राहणार, राईट? श्रीनिवास, प्लीज मला प्रॉमिस कर, तू चारूला सावरशील, तिला चुकीचं वागवणार नाही, इन्सल्ट करणार नाही तिचा. श्रीनिवास, बघ, तू प्लीज काळजी करू नको, सगळं नीट होईल. मी आहे ना तुझ्यासोबत, नेहमी असेल. डोंट वरी.